नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथील श्री गणेश सोसायटीमध्ये इंडिया शिल्डर फायनान्सने गृह कर्ज दिले, परंतु आईनं दिवाळीच्या तोंडावर घर जप्तीची नोटीस काढल्यानं कर्जदार थकीत झालेल्या हप्त्याची अर्धी रक्कम भरण्यास तयार आहे. बँकेने मला सहकार्य करावे अशी विनंती कर्जधारकाने केली आहे. यावेळी घाणेगाव येथील श्री गणेश सोसायटीमध्ये आम्ही इंडिया शिल्डर फायनान्सकडून गृह कर्ज घेतलं. त्यामध्ये काळामध्ये आमचे वडील आजारी असल्यामुळे काही हप्ते थकीत झाले, परंतु आम्ही बँकेला विनंती केली, आम्ही भरून टाकू. बँकेने आम्हाला नोटीस पाठवली. नोटीस आल्यानंतर आम्ही बँकेशी संपर्क साधून थकलेल्या हप्त्याची अर्धी रक्कम घेऊन बँकेत गेलो असता बँकेत मॅनेजरने ती रक्कम भरण्यास नकार दिला व घर जप्तीची नोटीस पाठवली. आमचे घर जप्त केल्यास आमचे कुटुंब उघड्यावर येईल आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी बँकेने आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी शोभा सोनवणे, गणेश सोनवणे, लक्ष्मण सोनवणे यांनी मीडियाच्या माध्यमातून केली आहे. सूर्यवार्ता न्यूज, वाळूस महानगर, छत्रपती संभाजीनगर. आपण फायनान्स कंपन्या मोठ्या प्रमाणात लोन देऊन सहकार्य करतात आणि आपले कुठलेही घर असेल, जमीन असेल, कुठल्याही खरेदीसाठी ते योग्य प्रमाणात योग्य ठरलं जातं. परंतु आपण घाणेगाव येथील एक गणेश सोसायटी म्हणून आहे, या ठिकाणी गणेश सोसायटीमध्ये एक कुटुंब इंडिया सेंटर फायनान्स ह्या फायनान्सने किमान त्यांना 15 वर्षाची फेड करून या ठिकाणी एक घर उपलब्ध करून दिलं. परंतु फेड करण्यासाठी किमान संबंधित कुटुंबांनी या इंडिया सेक्टर जे फायनान्स आहे त्याच्यात 50% रक्कम या ठिकाणी फेड केली. परंतु काही हप्ते त्यांचे थांबल्यामुळं त्यांना ताबा करण्यासाठी ते पत्र देत आहेत आणि ताबा करू अशी धमकी देऊन किमान या ठिकाणी त्या कुटुंबाला उघड्यावर करण्यासाठी धमकी देण्याचं कारण या ठिकाणी देत आहे. तर या कुटुंबावर आपण जी वेळ आलेली आहे ती वेळ नेमकं सर ह्या ठिकाणी जे तुमचं घर आहे हे नेमकं फायनान्स किती रुपये होतं, किती दिवस झाले, किती फेड? फायनान्स 9 लाख रुपये काढलेले आहे ना. समजा आतापर्यंत 4-4.5 लाख रुपये फेड झालं समजा. अच्छा, आता नेमकं त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं हप्ते थकेले 7-8 महिन्यापासून. बरं, तर ते दुखण्यामुळे समजा. बरं, तुमचे वडील आजारी होते त्याच्यामुळे तुम्ही भरणार किती? आता 60,000 रुपये भरायला तयार आहे. बरं, आणि नेमकं ते मागतात किती? मग ते 1,20,000 मागतात. म्हणजे 1,20,000 ते मागतात, तुम्ही 60,000 भरायला तयार आहे. तरी पण तुम्हाला ते म्हणते आम्ही ताबा करू, पैसे घेत नाही. अच्छा, ह्या ठिकाणी तुमचं जे लोन आहे ते लोन तुमच्या नावावरती आहे, तुम्ही घर घेतलं, परंतु फेड करण्यासाठी तुमच्याकडे नेमकं अडचण काय झाली आणि ते लोक नेमकं तुम्हाला अडचण काय निर्माण करतात? ते फक्त म्हणतात की हप्ते भरा, क्लिअर भरा. आम्ही अर्धे दुखण्यामुळे आजारी, सासरे आमच्या आजारी आहे, त्याच्यामुळे नाही झालं आमच्याकडून 2-6 महिने भरणं. तर आम्ही म्हणतो अर्धे घ्या आणि त्याचे टप्पे करून द्या आम्हाला. ते ऐकून नाही राहिले. ते म्हणते की पूर्ण तुम्हाला खाली करावं लागेल घर. प्रवास समजा प्रत्येक वेळेस त्यांनी धमकी देते की तुम्ही घर खाली करा. अच्छा, मग तुम्ही अर्धे पैसे भरायला तरी पण तयार आहे, तरी पण म्हणतायत का ते? हा. अच्छा, या ठिकाणी जे कुटुंब पैसे भरूनही या ठिकाणी उघड्यावर येणार अशी अवस्था या फायनान्स कंपनीने केली आहे. तरी या फायनान्स कंपनीने किमान यांना जे हप्ते भरतायत त्यांना तरी मदत करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. हे कुटुंब उघड्यावर पडू नये अशी अपेक्षा जनतेला लागली आहे. तरी अशा फायनान्स कंपन्यांवर जर कारवाई करण्याची मागणी संबंधित कुटुंबांनी केली आहे. मी प्रकाश रातपुते, सूर्यवार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.